आपण बघताय महाराष्ट्र देशा एबीपी माझावर बातमी पुन्हा एकदा आशिया चषकातनं येते, कारण मगाशी आपण बघितलेलं होतं पाकिस्तान कदाचित आउट होणार आहे, पाकिस्तान बहिष्कार टाकतोय का या स्पर्धेवर या मॅचवर. मात्र आता एक नवीन अपडेट आली आहे, त्यानुसार एक बैठक सध्या पार पडते आणि पाकिस्तानची टीम जी मगाशी हॉटेलमध्ये होती ती आता स्टेडियमच्या दिशेने रवाना झाली, त्यामुळे हा सामना होण्याची शक्यता आता वाढली आहे. नेमकं काय घडतंय सिद्धेशकडनं जाणून घेऊ. सिद्धेश. अश्विन, भारताविरुद्धच्या सामन्यानंतर पाकिस्ताननं ड्रामा केला आणि पुन्हा एकदा पाकिस्ताननं आज ड्रामा केला आहे तो यूएई विरुद्धच्या सामन्याच्या अगदी काही तास आधी. आणि या सगळ्याच्या मुळाशी एकच कारण होतं. पाकिस्तानचं म्हणणं होतं की भारताविरुद्धच्या सामन्यात जे मॅच रेफरी होते अँडी पायक्रॉफ्ट, त्यांच्या विरोधात त्यांनी अशी भूमिका घेतली की ते या स्पर्धेतून नेमणूक रद्द व्हावी, त्यांना बाहेर करावं. पण आजच्या सामन्यातही एसीसीनं अँडी पायक्रॉफ्ट यांचीच नियुक्ती केली आणि म्हणूनच पाकिस्ताननं त्यांच्या या नियुक्तीवर आक्षेप घेतला. सामन्याच्या आधी 2 तास आधी ते मैदानात पोहोचणं अपेक्षित होतं, पण पाकिस्ताननं आयसीसीला लेटर दिलं आणि त्यांना सांगितलं की जोपर्यंत अँडी पायक्रॉफ्ट यांची नियुक्ती तुम्ही रद्द करत नाहीत तोपर्यंत आम्ही जाणार नाहीत. पण आता असं कळतंय की एसीसीनं असं स्पष्ट केलंय की ही नियुक्ती रद्द होऊ शकत नाहीत. अँडी पायक्रॉफ्टच या सामन्याचे सामनाधिकारी असतील, त्यामुळे पाकिस्ताननं आता कुठेतरी माघार घेतल्याची कळतंय आणि ते आता स्टेडियमच्या दिशेने रवाना झाले आहेत. फक्त त्यांनी एक विनवणी केलेली आहे एसीसीकडे की हा सामना आम्हाला 1 तास उशिराने खेळावा लागणार आहे आणि कदाचित 9 वाजता हा सामना सुरू होण्याची शक्यता आहे. धन्यवाद सिद्धेश. तेव्हा 9 वाजता कदाचित मॅच सुरू होईल. बघूया आपण आता येणाऱ्या 1 तासामध्ये नेमकं काय घडतं. तर पाकिस्तानची टीम तर रवाना झाली आहे, पुढे घडामोडी काय घडतात आम्ही तुम्हाला अपडेट देतच राहू.